श्री स्वामी समर्थ के ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण आज बोटनेटचा प्रिन्स कट ब्लाऊज कटाई बघणार आहोत। पूर्ण कटाई बघायची, किती इंच डायरेक्ट ब्लाऊजवर माप घ्यायचे। माप घेतलेले नाही आहेत कुठलेच, काय फक्त स्लीवचे माप घेतलेले आहेत आपण। फुल स्लीव्ज करायच्यात। नेटचा पीस आहे। नेटमध्ये बघू आपण आता पूर्ण डिझाईन वगैरे आली तर कशी घ्यायचे, काय घ्यायचे ते। सगळ्यात आधी तर काठाला अशी घडी मिळून घ्यायची। परत आशी टाकून घ्यायची। ब्लाऊजवर सगळ्यात आधी फिटिंग घ्यायची आपल्याला। हे मापाला कटोरीचे ब्लाऊज दिले, पण त्याच्यावर आपल्याला प्रिन्स कट कसं करायचं ते बघू। फिटिंग 9 इंच आहे, फिटिंग 2 इंच वाढवून घ्यायची। 9, 10, 11 इंच फिटिंग घ्यायची। सरळ कट करून घ्यायचं आता याचं। पूर्ण उकलून परत अशी उभी घडी टाकायची। ही आता फिटिंग झाली। आपल्याला आता अशी उंची मोजायची। उंची ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाने मोजायची, शोल्डर पासून तर खालीपर्यंत। तेरा इंच आहे, तर उंची 1 इंच वाढवून घ्यावं लागते, तर आता 14 इंच घ्यावं लागेल आपल्याला। चौदा इंच घेतल्यावर उरलेला कापड कट करून घ्यायचा। आता याच्यात आपण सगळ्यात आधी फिटिंग काढून घेतली, फिटिंग नंतर उंची घेतली। आता आपल्याला शोल्डर, गळा, मोंडा, प्रिन्स कटचं माप सगळं याच्यावरच काढून घ्यायचं आहे। असं पॅक साईडने घ्यायचे, पॅक साईडने माप टाकायचे, अशा खुल्या साईडने माप टाकायचे नाही। तर फिटिंग 9 इंचची आहे, तर आपल्याला गळा 2.5 इंचचा घ्यावा लागेल। नाही सॉरी, आपल्याला समोरचा गळा आपल्याला बोटनेटचा करायचा आहे। तर बोटनेटच्या गळ्यासाठी फिटिंग 9 इंच आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 4 इंचचा गळा घ्यावा लागेल। शोल्डर 3 इंचचा आणि मोंडा 6.5 इंचचा। 1 इंचचा सेप द्यायचा। आणि मागच्या साईडने आपल्याला बोटनेट नाही करायचं, त्याच्यामुळे आधी फक्त समोरचा भाग काढून घ्यायचा आणि मागचा भाग परत दुसऱ्या अस्तरवर कट करायचा। बोटनेटच्या गळ्यासाठी शक्यतो 3.5 ते 4 इंच असं खाली माप घ्यावं लागतं, तर आपण 3.5 इंचचं घेऊ।
असा गोल आकार देऊन घ्यायचा त्याला. हा झाला गळा, शोल्डर, मोंढा. आता आपण प्रिन्स कटचे माप टाकू. मागच्या हुकाचं करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं आपल्याला समोर पॅक ठेवूनच माप काढायचे आहेत. सगळ्यात आधी खाली 3.5 इंचचं माप घ्यायचं. इथं पण 3.5 इंचचं आणि ह्या गळ्यापासून इकडं 4.5 इंचचं. आता हे पूर्ण हे असे गोलाकार देऊन घ्यायचा. आता हे माप टाकल्यानंतर थोडंसं असं कटोरी टाईप बसायसाठी आपल्याला इथं 1.5 इंच कमी करायचं आहे. इथं मार्जिन करून घ्यायची 1.5 इंच. 1.5 इंचवरून इथं 2 इंच वरती घ्यायचं आणि हा आकार असा गोल देऊन घ्यायचा. हा झाला आता समोरचा भाग पूर्ण. आता आपल्याला कट करून घ्यायचा. हा झाला समोरचा भाग. आता हे उरलेला अस्तर आहे, त्याच्यात आता आपण मागचा भाग काढून घेऊ. याच्यात उंची फिटिंग सगळी आलेली. आता फक्त आपल्याला समोरचं बोटनेट होतं त्यामुळं गळा शिल्लक घ्यायचा होता. आता इथं आपण नेहमीसारखा 2.5 इंचचाच गळा घेणार, शोल्डर घेणार 3 इंचची, मोंढा आणि 1.5 इंचचा गोल शेप घ्यायचा. सगळ्यात आधी गळा टाकू. आता 2.5 इंच, शोल्डर 3 इंच आणि मोंढा 6.5 इंच आणि समोरच्या भागाला 1 इंचचा शेप दिला आहे. इकडं 1.5 इंचचा द्यायचा. पाठीमागच्या भागाला 1.5 इंचचा शेप द्यायचा. याच्यात आता मागची पट्टी मोजून घेऊ आपण. इथं पावणे 3ची आहे तर 3.25 करू. गळा 2.5, हा झाला मागचा भाग, हा झाला समोरचा भाग. आता बाह्या काढून घ्यायच्या. तर बाह्यांना अस्तर नाही लावायचं, डायरेक्ट नेटवरच काढून घेऊ आपण. बाह्या आपल्याला 9 इंचच्या काढायच्यात. तर बाह्यांसाठी आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. 9 तर 9.5. 9.5 मधून 2.5 इंच कमी करायचे आणि याचा गोल शेप देऊन घ्यायचा. ह्या झाल्या बाह्या.
ही झाली आता आपली कटई पूर्ण ब्लाऊजची.